हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट मुद्दा घेऊन आलेलो आहोत. पण त्याआधी 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल संपूर्ण देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. पण त्याआधी आपण सर्वात पहिले बघू की जो आपला मुद्दा आहे तो मुद्दा का आहे. कारण की आपण बघत आहे की ज्या वेळेसपासून राम मंदिर बनवणं चालू झालेलं आहे त्यामध्ये खूप सारे युट्यूबर्स असतील किंवा बाकी शिक्षक सुद्धा आजकाल वन माइंडेड चालतात. जनरली त्यांनी काहीतरी एक इश्यू आणला की मंदिर बनवणे काय होते किंवा काय काय कसं होते. तर यामध्ये बघा, आपण टॉपिकचं नावच आहे एका राम मंदिराने भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल का. आता खूप जण असं म्हणतात की मंदिरने काय होणार आहे का, कसं काय होणार आहे का. तर आज आपण संपूर्ण विश्लेषण बघणार याच्यामध्ये की एका राम मंदिरामुळे संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर, त्याचबरोबर जे आपण रामराज्य जे म्हणतो आपण, त्यावर कोणता प्रभाव पडणार आहे, कोणता इफेक्ट पडणार आहे, आपण एक लहान लहान गोष्टी याच्यामध्ये समजून घेऊया. आणि यामध्ये तुम्हाला सुद्धा सर्च करायचं गुगलवर, मी ज्या गोष्टी बोलत आहे त्या खऱ्या आहे की हवेत वाऱ्यावरल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर सर्वप्रथम बघू आपण की राम मंदिरासंदर्भात संपूर्ण भारत जे आहे एक इमोशनल आपल्यासाठी जनरली एक तो दिवस आहे 22 तारीख. संपूर्ण देशामध्ये आपण बघत आहे की दिवाळी जे आपण म्हणत असतो, साजरी करत असतो, ती संपूर्ण दिवाळी आपण 22 जानेवारीला करणार आहे. आणि जसं बघितलं आपण की PM मोदी मार्फत, त्याचबरोबर संपूर्ण भागामध्ये जे पण लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यामध्ये संपूर्ण भारतमय जो राममय करून टाकलेला आहे आपण. पण त्या संदर्भात खूप सारे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. खूप सारे पॉझिटिव्ह असतील, पण जे निगेटिव्ह माइंड आहे त्यांनी पण काही गोष्टी समजून घ्या याच्यामध्ये की ऍक्च्युअली मी जे सांगत आहे यामध्ये काही मी 2-3 गोष्टीच्या मध्ये ऍड केलेलं आहे. सर्वात पहिला पॉईंट याच्यामध्ये असा आहे की शिक्षणाला संस्कृतीची जोड हवी आहे का. आता हा मुद्दा मी का बरं जनरली म्हणत आहे, थोडं लक्षात ठेवायच्या मध्ये की शिक्षणाला संस्कृतीची जोड हवीच आहे का. म्हणजे जर मला असं खूप जण असं म्हणताय की मंदिर बनवण्याच्या ऐवजी समजून घ्या लायब्ररी बनवली असती, तर समजून घ्या आता की शिक्षण आणि संस्कृती या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा जोड जरूर गरजेची आहे का, की चालते फक्त शिक्षणच गेलं तरी चालते. कारण खूप साऱ्या डोक्यामध्ये आहे सध्या भारत आपण बघतो अमेरिकेमध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी चालू आहे. तिथे एज्युकेटेड लोक खूप चांगल्या पद्धतीने आहेत, तरी पण त्या ठिकाणी संस्कृती राहिलेली नाहीये. पण जसं बघतो आपण की भारतीय संस्कृती, आपण आपल्या आधीपासून जे परंपरा आहे त्या भारतीय संस्कृतीमध्ये जर समजा आपण शिक्षण ऍड केलं तर ऑब्व्हियसली ते खूप समोर जाणार आहे. पण फक्त शिक्षणच का, तर मी सांगितलं आहे संस्कृती न जपल्यास त्याचे शिक्षणावर विपरीत परिणाम, म्हणजे चांगले परिणाम होईल का नाही. तुम्ही सरळ बोललेला म्हणजे की याचे परिणाम निगेटिव्ह होऊ शकतात. ते परिणाम कसे होईल, काय होईल, व्हिडिओ बघत राहा. यामध्ये खूप सारे एक्झाम्पल सांगणार आहे. काही करंट एक्झाम्पल सांगेल, काही आधीचे एक्झाम्पल सांगेल आणि समोर काय होऊ शकतात आपण या तिन्ही गोष्टी बघूया. तर सर्वप्रथम आपण बघू की जे आपलं राम मंदिर आहे त्या संदर्भात काय काय भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणार. कारण की आपण एक स्टडी माइंडने आपण याच्यामध्ये बघूया. तर सर्वात पहिले बघू आपण की इकॉनॉमिकली जे आहे, तर जर समजा तुम्हाला शेअर मार्केट समजत असेल, आपण म्हणतो की पेट्रोल महाग आहे, सिलेंडर महाग आहे, बेरोजगारी आहे, आपण अशा काही गोष्टी सांगतो लोकांना, आहे ना. शेअर मार्केट हा कोणत्या पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. म्हणजे आता खूप जण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात का मला माहिती नाही, की होऊ शकते इन्व्हेस्ट करत नसतील, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर रामाच्या नावाने तरी इन्व्हेस्ट करतील मला तरी असं वाटते. 22 जानेवारी एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगत आहे. 22 जानेवारी ही डेट तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, दिवाळी संदर्भात देशासंदर्भात आहेच आपल्या. पण शेअर मार्केट काय आहे तर आपण बघतो याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, NSE असेल, त्यात खूप सारे इंडिकेटर्स असतात. पण इकॉनॉमिकली जे राम मंदिर आहे आपलं, या राम मंदिराचं संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रभाव काय पडणार. खूप जण म्हणतात की राम मंदिरने काय होते. तर बॉस, हा जो शेअर मार्केट आहे हा आतापर्यंत सर्वात हायएस्ट झोनवर जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याची सुरुवात कालपासून झालेली आहे. म्हणजेच काय तर राम मंदिरासाठी आपण जसं बघतो की काही ट्रान्सपोर्ट जे आहे
आणि आता असं तर नाही की ट्रान्सपोर्ट वगैरे फक्त 2-3 बसा लागतील असं तर नाही आहे. तर राम मंदिरासाठी बसेस असेल, ट्रेन असेल आणि एअरलाईन्स असेल. जनरली आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्ट 3 टाईप जनरली असतात, एक बस, ट्रेन, एअरलाइन्स. तर या तिघांच्या ज्या पण कंपन्या आहे, या तिघांच्या ज्या पण कंपन्या आहे, ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये बसेस संदर्भातल्या असतील, ट्रेनच्या आणि एअरलाईन्सच्या. तुम्हाला ट्रेनचं तुम्हाला सांगितलं RVNL, इरकॉन, IRFC, IRCTC. ज्यांना पण असं वाटते की बाबा 4-5 दिवसामध्ये आपल्याला लाखो रुपये कमवायचे असेल तर त्यांनी यांच्यावर 100% तुम्ही डोळे झाकून पैसे इन्व्हेस्टमेंट करून टाका. RVNL असेल किंवा इरकॉन असेल, हे जे शेअर्स आहे, हे शेअर फक्त एका राम मंदिरामुळे या 2 ते 3 दिवसात 30 ते 40% वर गेलेला आहे. लक्षात ठेवा. आता सर काय होते 30 ते 40%? समजून घ्या. जर समजून घ्या, मी एक एक्झाम्पल, 1 करोडची इन्व्हेस्टमेंट करत आहे, 1 करोड करणार आहे, तुम्हाला एक्झाम्पल सांगत आहे. 3 दिवसामध्ये मला एका राम मंदिरामुळे या 1 करोडवर 30 ते 40% बेनिफिट मिळत आहे या एका 7 दिवसात. समजून घ्या. का बरं? की 22 जानेवारी येणार आहे. बघा, शेअर मार्केटनी शनिवारी सुद्धा, शेअर मार्केट शनिवारी बंद असतो, आज शनिवार बंद आहे, पण आजच्या दिवस चालू केलेला आहे. लक्षात ठेवा. का बरं? राम मंदिरचं प्रतिष्ठान होणार आहे. म्हणजे बघा, एका मंदिराने काय प्रभाव पडू शकतो. म्हणजे जे लोक म्हणतात ना की फक्त लायब्ररीज करा, किंवा बघा, लायब्ररीचा विरोधक कोणीच नाही आहे. आम्ही शिक्षक होतो, आम्ही लायब्ररीत अभ्यास केलेला आहे, पण संस्कृती गरजेची आहे. शेवटपर्यंत बघा, मी खूप सारे एक्झाम्पल देणार याच्यामध्ये. संस्कृती का बरं गरजेची आहे शिक्षणासोबत? म्हणजे 30 ते 40 लाख रुपये किती दिवसात? एक 7 डेजचं जवळपास. एक लक्षात ठेवा, 7 डेज समजून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये बघू आपण. 7 डेज, 3 डेज मध्ये 10 ते 20 ते 30% वाढलेला आहे, आणि 7 डेज मध्ये 30 ते 40% हा रेट जनरली वाढलेला आहे. आता बघा याच्यामध्ये की या 7 दिवसामध्ये 30 ते 40% ग्रोथ. कशाला? तर या RVNL बघून घ्या तुम्ही वाटलं तर, इरकॉन, त्यानंतर IRFC, या सर्व रेल्वेच्या कंपन्या आहेत. या सर्व कोणत्या कंपन्या आहे? रेल्वेच्या. वाटलं तर बघून घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही बघू शकता, प्रॉब्लेम नाही तुम्हाला. या रेल्वेच्या कंपन्या जर समजा तुम्ही जर खरंच पॉझिटिव्ह असता, जर तुम्हाला पैसा, म्हणता बेरोजगारी आहे, गरिबी आहे, अरे खूप सारे जरी असतात पैसे कमवण्याचे, तर आता आपण 1 करोड टाकणार नाही. तर जे खरं ज्यावेळी पैसा आहे ते जवळपास 1 लाख रुपये टाकेल, कमीत कमी 1 लाख टाकेल ना. 30 ते 40 हजार रुपये तुम्ही या 7 दिवसात इझिली तुमच्याकडे येऊन गेलेले आहे. कशामुळे? कोणामुळे? एका राम मंदिरामुळे. अभ्यास करायची गरज नाही. इथे अभ्यास करायला लोक नसतात. इथे तुम्हाला फक्त तुमचं अनुभव किती आहे, तुम्ही पैसे किती डुबवलेले आहे, ते इम्पॉर्टंट आहे. बघा, मी तुम्हाला का बरं राम मंदिर जोड लावतो त्याच्यामध्ये खूप जण म्हणतात की अर्थव्यवस्थेवर का बरोबर. हे एक सिंपल पॉईंट आहे. कशामध्ये? बस एक ट्रान्सपोर्ट. राम मंदिर ट्रान्सपोर्ट. बघा, ट्रेनची एका त्या 3-4 शेअरने संपूर्ण शेअर मार्केट हालून टाकलेलं. लक्षात ठेवा, संपूर्ण शेअर मार्केट हालून टाकलेलं आहे. आणि शेअर मार्केट काय आहे तर सर्वांना माहिती आहे, हा कोणत्या पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा पाठीचा कणा असतो. लक्षात ठेवा. बसेसचे पण आहेत, एअरलाईन्सचे पण आहे, इंडिगो पासून जे पण असतील. तर बघा, मी फक्त तुम्हाला सांगितलं ट्रेनच्या, हे झाले ट्रान्सपोर्टचं. त्या ठिकाणी जे पण लहान जे पण उद्योग राहतील, मग त्यातून तेलापासून असेल, तिथे मग नंतर फुलापासून सर्व गोष्टी असतील, एक मोठ्या लेवलवर राहील. त्यानंतर टुरिझम, ट्रान्सपोर्ट नंतर राहील हॉटेल्स. हा फर्स्ट राहील ट्रान्सपोर्ट, सेकंड राहील हॉटेल्स. भारतातील सर्वात मोठे जे पण हॉटेल्सच्या जे पण कंपन्या असतील ते सुद्धा या अयोध्यामध्ये राम मंदिरच्या जवळ हॉटेल्स उभारण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे हॉटेल सिस्टीमवर किती मोठा इफेक्ट पहिला विचार करा. म्हणजे बघा, देशामध्ये आपण म्हणतो प्रायमरी सेक्टर आहे, सेकंडरी सेक्टर आहे, टर्शरी सेक्टर आहे, त्याला म्हणतो सेवा क्षेत्र.
तर या एका राम मंदिरामुळे भारतातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय, याला म्हणतो आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी, या तीनही क्षेत्रामध्ये, हे तीनही क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या लक्षात ठेवा. ज्याला माहिती अर्थ सांगतील तुम्हाला. प्राथमिक मध्ये कृषी येते, द्वितीय मध्ये उद्योग येते, तृतीय मध्ये येते सेवा. सध्या भारतातील किंवा जगातील भारतातील राज्य बघू, जगातील देश बघू, जगातील अमेरिका असेल, फ्रान्स असेल, UK असेल, रशिया असेल, मॅक्झिमम हे जे सर्व देश आहे हे सर्व्हिस सेक्टरवर प्रभावित आहे. कशावर आहे ते सर्व? सर्व्हिस सेक्टरवर. म्हणजे जर समजा तुम्हाला डेव्हलप कंट्री व्हायचं असेल, डेव्हलप कंट्री, तर तुमच्या देशामध्ये सर्व्हिस सेक्टर 70-80% वर असणं खूप जास्त गरजेचं आहे. 70-80% वर. सध्या भारतात 60% जवळपास आहे. पण एका राम मंदिरामुळे तुम्हाला असं वाटत आहे का की तो 80% जाईल एका राम मंदिरामुळे? तर 100% जाईल. जर समजा एक राम मंदिर शेअर मार्केट हालू शकतो, एक राम मंदिर ट्रेनच्या असेल, एअरलाईनच्या असेल, बस त्याला म्हणतो आपण काय, ट्रान्सपोर्टच्या, हॉटेल्स आहे बघा, अजून खूप साऱ्या गोष्टी यायच्या. हॉटेल्स म्हटलं, ट्रान्सपोर्ट म्हटलं, या दोन्ही गोष्टीमुळे संपूर्ण शेअर मार्केट जर हालू शकते पूर्णपणे, देशाची इकॉनॉमी इथून इथपर्यंत जाऊ शकते, तर ऑब्व्हियसली कोणी पण तुम्हाला जर सांगेल की जे सर्व्हिस सेक्टर आहे 70-80% जायला काही मोठी जास्त दिवस लागणार नाही. आणि खूप जण असं म्हणतात की चला बाबा एका राम मंदिराने काय होणार आहे. ते तुम्ही बघू शकता, गुगलवर तुम्ही बघा की RVNS शेअर प्राइस किती आहे आणि कशामुळे आहे. आज कोणी ट्रेन वगैरे आहे, तर लक्षात ठेवा सर्वात जास्त टुरिझम जो राहील संपूर्ण देशामधला तो आता राम मंदिर राहील. आणि याच्या आधी आपला बघतो आपण की संपूर्ण जगातून ताजमहलला आपण जनरली बघत होतो, ताजमहलला खूप जास्त फोकस होतं. पण ठीक आहे, ताजमहलची जगा ताजमहल आहे, ते बनवलेलं कोणी जे पण असेल, पण मला असं वाटते की राम मंदिर संदर्भात संपूर्ण जगामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे ते अमेरिकेमध्ये पण दिसून, न्यूयॉर्कमध्ये ते कंटिन्यू लाईव्ह चालू राहणार आहे. मॅक्झिमम देशामध्ये सुद्धा सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, दोन तासाची सुट्टी वगैरे सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर या राम मंदिरसाठी, या एका राम मंदिरसाठी आपल्या देशात तर सुट्ट्याची काय जाहीर केलेल्या आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पण इकॉनॉमिकली भारत एका मंदिरामुळे वर जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आपलं झालं आहे. आता आपण दुसरा इश्यू बघू. समजा सर्वांना कोणाला काही इश्यू असेल आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, कारण की काही लोकांना नाही पटत आहे, ते कमेंट करतीलच, पण त्यांना समजून घ्या काय आहे. ठीक आहे, अजून अर्थव्यवस्था अजून काय असते बा, अजून अर्थव्यवस्था काय असते. सिलेंडर आणि पेट्रोलच्या बाहेर पण अर्थव्यवस्था आहे. सिलेंडर महाग, पेट्रोल महाग, तुम्हाला अर्थव्यवस्थेचं ज्ञान नाही आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट तुम्हाला समजत नाही, याचा अर्थ असा झालेला आहे. ठीक आहे, आता बघू शिक्षणात संस्कृती जोड हवीच का. संस्कृती न जपल्यास, संस्कृती म्हणजे मी म्हणू शकतो राम मंदिरचा एक पार्ट आहे. राम मंदिर एक संस्कृतीचा पार्ट असं म्हणू शकतो, कारण की ही आपली भारतीय संस्कृतीचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण की भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती म्हणजे भारत हे ना देश आधीपासून आहे. धर्म येत गेले जात गेले, खूप सारे धर्म आहे, अल्पसंख्याक खूप सारे आहेत, पण देश तोच आहे. म्हणजे आपण जसं बघतो ना की माझा धर्म मोठा की देश मोठा, काय असायला पाहिजे, तर आपला देश मोठा असला पाहिजे. खूप लोकांना असं वाटते की माझी जात मोठी आहे, माझा धर्म मोठा आहे, असं वाटते आज, पण हे कम्प्लिटली रॉंग आहे. भारतामध्ये हा देश आधीपासून तसाच आहे. लोक येत गेले, ब्रिटिश येत गेले, मुघल येत गेले, आले गेले, सर्वजण गेले, पण संस्कृती अजूनपर्यंत तेच्या लक्षात ठेवा. आणि सामोर सुद्धा राहील. सध्या आपले माननीय PM असतील किंवा जे पण आपलं डिपार्टमेंट असेल, मंत्रालय असेल, ते या संदर्भात संपूर्णपणे ते बघतच आहे सर्व काय आहे. तर आता आपण बघू याचे एक्झाम्पल्स की का बरं. आता शिक्षणावर गोष्ट आलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध असते. शिक्षण जर तुम्ही घ्याल तर तुम्ही वाघासारखे डरकाळी काढाल. खूप जण सांगतात, खूप जण
प्रत्येक शिक्षक सांगतोय शिका 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 शिका. मी तुम्हाला सांगेल, शिक्षणासोबत जर संस्कृती नसेल तर तुमचं शिक्षण जे आहे ते झिरो आहे. आता कसं झिरो आहे, तर आपण खूप सारे एक्झाम्पल बघतो. सध्या सुब्रतराव सहारा असेल किंवा भारतातले असे हजारो एक्झाम्पल आहे की आपण आपल्या मुलाबाळाला शिकवतो, ते फॉरेनमध्ये जातात, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तिथून येतात का परत, ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, है ना. तो परत तेव्हाच येईल जेव्हा त्याच्यात संस्कृती टाकून ठेवली असेल तर, त्या डोक्यात भारतीय संस्कृती असेल तर. अदरवाईज आपण सर्वांनी बघितलं आहे की आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रममध्ये सर्वात जास्त जे आहे ते करोडपती लोक लक्षात ठेवायचं, जे घरून त्यांना हाकलून दिलं आहे. खूप सारे, म्हणजे काही नावं घेऊ शकत नाही मी, काही बिझनेसमॅन सुद्धा आहे की ज्यांनी आपला वडिलाला हकलून स्वतः त्या जागेवर आलेला आहे. खूप मोठं नाव आहे, ते नाव सांगू शकत नाही, समजून घ्या तुम्ही काय. तर की असे खूप सारे बिझनेसमॅन सुद्धा आहे की खूप जास्त शिकलेले आहे. आपण शिक्षण MBA असेल, त्याच्या मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आहे, भारताच्या बाहेर गेलेले आहे, पण आता त्यांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ते मुलं बाळ त्यांना पाहू शकत नाही. तर मला सांगा, या शिक्षणाचा काय फायदा की जो शिक्षण घेतल्यावर ज्या आईवडिलांनी त्याला शिकवलेला आहे तो आपल्या आईवडिलाला मरण पावल्यानंतर आग सुद्धा लावू शकत नाही. त्या शिक्षणाला काय करायचं झालं ना, आता सारांश असं झालेलं आहे समजून. खूप सारे असं, हे एकच एक्झाम्पल नाही आहे, ते खूप मोठं नाव माहीत पडलं. असे हजारो एक्झाम्पल आहे की जे फक्त डोक्यात फक्त जातं की शिक्षण शिक्षण शिक्षण. शिक्षणासोबत संस्कृती नसेल तर तुम्ही सुद्धा 100% डिस्ट्रॉय व्हाल, हे लक्षात ठेवा. आणि बघा, लक्षात ठेवा, संपूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये जसं बघतो आपण अल्पसंख्याक बघतो आपण, है ना. जसं भारतामध्ये अल्पसंख्याक आहे, मुस्लिम्स आहे, बौद्ध आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, है ना, पारसी आहे, ज्यूज आहे. तर भारतामध्ये जे अल्पसंख्याक आहे, असे अल्पसंख्याक बाहेर देशामध्ये आहे का. आता एक्झाम्पल आपण बघू, जवळचा देश पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, भूटान, नेपाळ किंवा जे बाकीचे देश आहेत, फॉर एक्झाम्पल, किंवा अमेरिका बघा, UK बघा, किंवा बाकी ठिकाणी बघतो. युरोपियन कंट्रीमध्ये सर्वात जास्त बहुसंख्याक धर्म कोणता आहे, तर ख्रिश्चन्स. त्या ठिकाणी अल्पसंख्याकांची वागणूक कशी असते ते एक वेगळा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट, त्या देशामध्ये 2च धर्म आहे, 3च धर्म आहे, की सर्व धर्म आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तर जगातील भारत असा एकमेव देश आहे की या देशामध्ये सर्व धर्म लोक खूप चांगल्या पद्धतीने राहतात. फक्त काही आग लावणारे, काळ्या करणारे असतात, पण तरी सुद्धा या भारतीय संस्कृती आणि हे सर्व बघा, हे जे सर्व गोष्टी आल्या हे भारतीय संस्कृतीमुळे झाले आहे. जर भारतीय संस्कृती नसती, जो बहुसंख्याक हिंदू जो असता, जर हा सुद्धा जर बाकी देशासारखा असता, तर आज सुद्धा भारतीय अल्पसंख्याक सेफ नसते. ज्या पद्धतीने पाकिस्तानामध्ये हाल आहे की स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी 17-18% हिंदू होते, ते आता 0.something% आलेले आहे. भारतामध्ये आज पण जे पण अल्पसंख्याक आहे ते वाढत चालले आहे, कमी नाही होत आहे. म्हणजे 81% जो हिंदू होता हा 79% हिंदू आलेला आहे, 2% कमी झालेला आहे. 140 ते 2% म्हणजे खूप जास्त होतात. म्हणजे लक्षात ठेवा की जर समजा भारतामध्ये संस्कृती नसती ना, तर जे कन्सेप्ट, ज्या गोष्टी, जे अल्पसंख्याक पाकिस्तानात झालेले आहे, ते अल्पसंख्याकांचा हाल भारतात सुद्धा झालेला होता. त्याच्यामध्ये घटना सर्वीकडे असतात, संविधान सर्वीकडे आहे, पण प्रत्येक गोष्ट संविधान करू शकत नाही. आणि संविधान किती लोकांना माहिती आहे हे सुद्धा मला लक्षात असलं पाहिजे की संविधान आपल्याला माहिती आहे का. भारतामधील फक्त 1 ते 2% लोकांना संविधान माहिती आहे, आणि ते जास्त बोलत नाही. समोर बोलणारे कोण असतात, ज्याला संविधान माहिती नाही आहे. मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. संविधानात हे नाही लिहिलेलं आहे. अपवाद सांगितलं आहे की जेव्हा मी भाषण करतो तेव्हा कोणाची मानहानी नाही झाली पाहिजे. जेव्हा मी एकत्र येतो, आंदोलन करतो, तेव्हा कोणा व्यक्तीबद्दल किंवा सर्व सुव्यवस्था जी आहे त्याच्यात फरक नाही पडला पाहिजे. गुन्हे दाखल झाले बघतो आपण सर्व गोष्टी. तर जेव्हा आपण बघतो की आपली संस्कृती किती इम्पॉर्टंट आहे आणि शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे, या दोघांमध्ये खूप म्हणतो आपण की 50%, 60% असं काही लोक असतील की 60% लोक असतील किंवा शिक्षण इम्पॉर्टंट आहे, काही लोक म्हणतील संस्कृती इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटते की हे दोन्ही सोबत असले पाहिजे. आणि ज्यांनी पण संस्कृती जर समजा नाश केला किंवा त्याला असं वाटलं की काय होते हे होते, मंदिरात गेल्याने काय होते, लक्षात ठेवा
हा माणूस जो आहे ना हा खूप घमंडी आहे, अहंकारी आहे, हे लक्षात ठेवा. हा घमंड जो आहे, हा जो डोका आहे ना, कोणासमोर तरी नतमस्तक झाला पाहिजे म्हणून मंदिरं असतात. मंदिरं जेव्हा बांधले जातात ते एक सिस्टमॅटिक सायंटिफिक असतात. जिथे घंटी असते, पूर्ण घंटी खाली नसते कुठे, ते बरोबर वर असते. जेव्हा आपण घंटानाद करतो त्या डोक्यामध्ये ते व्हायब्रेट होते आणि जे शांती निर्माण होते ते त्या मंदिरामधून होते, किंवा प्रत्येक धर्माचे असतील, हे लक्षात ठेवा. तर जसं आपण बघतो की आज सध्या आपण सिंपल मंदिरचं बोलत आहे, यामध्ये खूप सारे लोक कमेंट करते काय ते आपण बघू समोर. पण जेव्हा मी असं म्हणतो की जोड हवी ना, फक्त लायब्ररी टाकून एज्युकेशन सिस्टीम टाकून काही होणार नाहीये. तुम्हाला डायरेक्ट कोणी असं बोलणार नाही, अरे शिक्षकच असा बोलून राहिलेला आहे, हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल. पण हे खरं आहे, फक्त लायब्रऱ्या फक्त शिकून काही होत नाही, हे लक्षात ठेवा. तर शिक्षणासोबत जर तुमच्यामध्ये संस्कृती नसेल तर तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या सोबत सुद्धा या गोष्टी सामोर होणार आहे. कारण की सध्या ना मॉडर्न युग चालू आहे. समोर आपण बघतो लिव्ह इन रिलेशनशिप पर्यंत खूप साऱ्या गोष्टी येऊन गेलेल्या भारतात अजून पण ते फक्त असेच लोक इम्प्लिमेंट करत आहे जे उच्च शिक्षित आहे, गावातले विद्यार्थी किंवा जे लोक आज पण संस्कृती जोडून आहे ते त्याचा आज पण विरोध करतात, लक्षात ठेवा. मग सुप्रीम कोर्टने अलाव केलं असेल, न्यायालयाची गोष्ट आहे, पण उच्च शिक्षित लोकांना त्या गोष्टी प्रॉब्लेम नाहीये की ते म्हणतो ना पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, असं काहीतरी आहे. तर मला वाटते अशी सध्या जे मॉडर्न जे आहे ना, मॉडर्न वेस्टर्न जो कल्चर आहे तो सध्या भारतात हळूहळू येत आहे. मला वाटते हा कल्चर कितपत चांगला आहे हे स्वतःला विचारा, आपल्या आई वडिलाकडे पहा, तुम्हाला समजून जाईल की त्यांनी कसं केलेलं आहे. आणि आपण समजू शकत नाही की बाबा समाज आहे, मॉडर्नायझेशन आहे तर चेंज व्हावं लागेल. लक्षात ठेवा, देशाचे PM सुद्धा बघतो आपण, ते आपल्याहून वरिष्ठ आहे. देशाचे सरन्यायाधीश जे आहे त्याच्यात हुशार व्यक्ती आहे. देशातले PM CM जे पण सर्व जे वरिष्ठ लोक आहे ते आपल्या वर आहे. आपण जस्ट एज्युकेशन घेतो, ते एवढ्या वरच्या पदावर असल्यावर सुद्धा जर आपली संस्कृती सोडत नाही तर आपण कुठली गोष्ट झालो यार. आपण सीधा सगळं 10वी 12वी शिकतो, 10वी शिकेल 12वी असले तर आपल्या अंगामध्ये कपडे घालण्यापासून तर आपल्या वैचारिक जे चेंज होऊन जाते. पण तो व्यक्ती बघा, तो व्यक्ती त्या मोठ्या पदावर असून सुद्धा म्हणजे एक घटनात्मक प्रमुख आहे, तो आपल्या देशामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा प्रमुख आहे. तो फास्ट पासून तर त्या सर्व गोष्टी ज्या गोष्टी भारतीय परंपरा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्या व्यक्तीने परंपरा मोडू दिली नाही म्हणून तो आज सक्सेसफुल आहे. असं नाही आहे की बाबा तो एज्युकेशनच आहे. आता बघतो आपण की खूप जण ऑक्सफर्ड मधून शिकून आलेले सुद्धा भारतातले PM बनलेले आहे. पण त्यांच्या काळामध्ये काय झालं सर्वांनी बघितलंय. आणि हा व्यक्ती नाही ऑक्सफर्ड घेतलाय पण तो भारतात शिकत बघा, आपण बघतो की खूप जण फॉरेन मध्ये शिकून सुद्धा इकडे येऊन त्यांना पण हा व्यक्ती भारतात शिकून या व्यक्तीला भारतीय संस्कृती जाण होती, देशाचा PM बनवून आहे. विचार करा, म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी पण सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की फक्त शिक्षण नाही जोपर्यंत संस्कृती नाही तर शिक्षण नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हा टॉपिकवर खूप कमी लोक बोलत असतात कारण की लोकांना भीती असते की यार मी कसं काय याच्यावर बोलू, जातीवर बोलू, धर्मावर बोलू, शिक्षणावर कसं काय बोलू. पण मला असं वाटतं की हे जे खरं परखड मत जे आहे ना ते मांडलं पाहिजे एका शिक्षकाने दोन्ही साईड. जसं आपण म्हटलं बघा, खूप लोक म्हणते की मंदिरांनी काय होतं, तुम्हाला सांगितलं मी सिंपल, शेअर मार्केट प्रत्येक अर्थव्यवस्थेचा पुरा पाठीचा कणा असतो, स्पायनल कॉर्ड असतो. तर त्या शेअर मार्केटची पूर्ण हवा टाईट झाली आहे पूर्णपणे एका मंदिरामुळे. अजूनपर्यंत मंदिराची प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे, ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल त्या दिवशी बघा शेअर मार्केट कशा पद्धतीने उडतो. तुम्हाला म्हटलं शेअर मार्केट पैसे इन्व्हेस्ट करून टाका, पैसे इम्पॉर्टंट आहे, पैसे कमाव, खतम, राम के नाम पे पैसे कमाव, अजून काय करायचं आहे ना. तर ज्या लोकांना असं वाटतं की चला बाबा भगवान श्रीराम असतील, ठीक आहे, एक इमोशनल प्रत्येक देशामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी इमोशनल पॉईंट एक इमोशनल गोष्टी आहे की आमचे राम परत येणार आहे, की खूप साऱ्या लढाई लढल्या गेल्या या संदर्भात. पण जेव्हा बघतो आपण की याच्यावर सुद्धा खूप जण टीका करतात, खूप शिक्षक बघतो मी की अजूनपर्यंत समजून सांगत आहे मंदिरने काय होते. बेटा तो शिक्षक नाही, तुला नॉलेज नाही आहे, तुला अर्थाचं नॉलेज नाही आहे. टुरिझम काय असते है ना, ट्रान्सपोर्ट काय असते, आणि अर्थाचे 3 जनरली जे सेक्टर असतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी,
हे तिन्ही सेक्टरमध्ये प्रभाव पडणारा एका मंदिरामुळे संपलं का? जर एखाद्या गोष्टीमुळे, इकॉनॉमिक्स असं म्हणते की जर एखाद्या गोष्टीमुळे प्राथमिक, द्वितीय, तृतीय, प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी जर या तीनही क्षेत्रात जर फरक पडत असेल आणि पॉझिटिव्ह फरक पडत असेल तर ती गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेला खूप चांगली आणि गरजेची आहे. त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं मी की शिक्षण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. शिक्षण वाघिणीचे दूध म्हणतो आपण ना, पण ते वाघिणी तेव्हाच होते जर ते खवळले तर वाघीण, जर वाघीण खवळले तर काय करणार आहे. पण जेव्हा म्हणतो आपण की जर समजा माझी संस्कृतीच नाही आहे, मला माहीतच नाही आहे, तर वृद्धाश्रम लक्षात ठेवायचे. भारतामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रम बनायला वेळ लागणार नाही जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला फक्त शिक्षण द्याल. म्हणून भारतात अशा खूप साऱ्या संस्था आहेत ज्या ठिकाणी शिक्षणासोबत सुद्धा संस्कृतीचं वाटप केलं जाते. वाटप म्हणू शकतो आपण, त्याला सांगितलं जाते. कल्चर आहे, कल्चर ॲक्टिव्हिटी असतात आपल्या आज पण. तर मला वाटते की आपल्या म्हणजे हे सर्वांसाठी, माझ्यासाठी सुद्धा लागू होते की मी सुद्धा किंवा आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना फक्त शिक्षणच नाही रे बाबा, तुम्हाला 50% संस्कृती सुद्धा तुम्हाला त्यांना सांगायची आहे. तर असा आपला एक मुद्दा होता. हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना एक राम मंदिराबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो की संपूर्ण देशवासियांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट दिवस आहे 22 जानेवारी. या 22 जानेवारीमध्ये आपण बघतो की प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये संपूर्ण देशात सेलिब्रिटीज येणार आहे, सर्व गोष्टी आहे. सुट्टी झाली तर सर्वांनी बघा चांगल्या पद्धतीने की या राम मंदिरासंदर्भात कशा आणि बघा प्रत्येकाची ओढ आहे, प्रत्येकाला एक आवड आहे की मला जायचं आहे, मला जायचं आहे. तर 23 पासून सर्वांसाठी ओपन होणार आहे. तर बघा तुम्हाला काय म्हटलं तुम्ही की आधी ताजमहल होता, आता राम मंदिर आहे. तर आपण असं हे करत नाही डिस्ट्रीब्युशन, पण राम मंदिराचं महत्त्व मी तुझे सांगतो, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. राम मंदिराचं महत्त्व असं आहे आणि ताजमहलचं महत्त्व सर्वांना माहिती आहे. आपण म्हणतो प्रेमाची निशाणी आहे किंवा जे पण गोष्टी आहे. मला असं वाटते की ताजमहलपेक्षा प्रेमाची निशाणी, तुम्ही प्रेमाचे जे माझी निशाणी व प्रेमाचे हे जे आहे एक जे आहे, तर जो राम सेतू जो आहे ना श्रीलंकेला जो बांधलेला ना, आपला इंडिया जो श्रीलंका जो बांधले राम सेतू, प्रेमाची निशाणी त्याला म्हणावी. ताजमहलमध्ये बघतो आपण की कबर ठेवलेली आहे. ते कोणाची आहे, ते त्याच्यानंतर प्रेम झालं होतं का, है ना, ते पहिलंच प्रेम होतं का, एकमेव होतं का, की 13-14 झालेल्या होत्या. काही प्रेम एकावरच होते ना, असं 10-12 लोकांवर, की तिच्यानंतर दुसरं कोणी होत नाही ना. प्रेमाची डेफिनेशन आहे की तुझ्यानंतर कोणीच नाही, त्याला प्रेम म्हणतो आपण. तर ताजमहलचं ठीक आहे ते बनवून ठेवलं आहे खूप चांगल्या पद्धतीने, पण राम मंदिराचं एक वेगळं जनरली म्हणतो हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह काहीच नाही याच्यामध्ये. त्या ठिकाणी या ठिकाणी कंपॅरिझन होऊ शकत नाही. राम मंदिर कधी पण सध्या भारताच्या टुरिझमचा एक खूप मोठा कणा राहणार आहे. आणि लवकरच या एका वर्षात तुम्हाला आकडेवर पण समजून जाईल की जगातील, भारतातील सोडून द्या, जगातील सर्वात जास्त टुरिझम जो आहे, जो पैसा जो आहे, हा उत्तर प्रदेश एकटा राज्य घेणार आहे, लक्षात ठेवाल. तर त्याचे CM जे आहे योगी आदित्यनाथ असेल, मोदींनी त्यांची वाराणसी यांची जे पण कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांनी खूप जास्त मेहनत केलेली आहे. तर चला एक भारतासंदर्भात आपण जसं बघतो की एक जो पॉझिटिव्ह वातावरण आहे, जो असं वाटत आहे आज की तो आधीचा भारत असं वाटत आहे, रामराज्य असं वाटत आहे आजपासून की रामराज्य आहे म्हणून. तर आय होप सर्वांना हा टॉपिक समजला असेल. असेच आपण लहान लहान टॉपिक आणत जाऊ. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आवडलं असेल तर. आय होप सर्वांना आवडेल. यामध्ये मी दोन्ही बाजू मांडल्या, एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही नाही, दोन्ही पॉझिटिव्ह गोष्टी मांडल्या. फक्त खऱ्या गोष्टी बोलत असतो तर काही लोकांना लागेल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.